मी पूनम केशव पवार विद्या स्कूल ऑफ नर्सिंग भाळवणे येथे JNM थर्डमध्ये शिकत असून आज मी तुम्हाला IV सेटची पाठ सांगणार आहे। तर याला इन्फ्युजन सेट किंवा IV सेट अशी दोन नावं आहेत। तर पहिल्यांदा आपण जेव्हा IV सेट यूज करता वेळेस त्याची एक्सपायरी डेट चेक करावी, नंतर त्याचा यूज करावा। IV सेट ओपन करता वेळेस पहिल्यांदा त्याचं रोलर असतं ते चालू असतं ते बंद करून ठेवायचं। त्यानंतर हा जो पहिला पार्ट आहे हे प्रोटेक्टिव्ह कॅप आहे। त्यानंतर त्याच्या आतमध्ये जे पार्ट आहे तो प्लास्टिक स्पाइक एअर वेंट असे म्हणतात। त्यानंतर एअर फिल्टर या पार्टला म्हणतात। त्यानंतर ड्रिप चेंबर, त्यानंतर सोल्युशन फिल्टर आणि ही आहे ती ट्यूबिंग। त्यानंतर या पार्टला रेग्युलेटर असे म्हणतात आणि हा रोलर आहे तो पॉइंट स्लो आणि फास्ट करण्यासाठी हा रोलरचा उपयोग होतो। त्यानंतर या पार्टला रबर बल्ब असे म्हणतात आणि या पार्टला लोअर लॉक कनेक्टर असे म्हणतात। आणि पुढची बाजू असते त्याला निडल असते, त्याला प्रोटेक्टिव्ह कॅप असते।